श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, सतत तुमचा अपमान करणाऱ्याला सरळ करा. 10 उलटे नियम. तुमच्याबरोबर कधी असं झालंय का? तुम्ही काहीच बोलत नाही, पण समोरचा माणूस पुन्हा पुन्हा तुमचा अपमान करतो. ऑफिसमध्ये, घरात, नातेवाईकात किंवा मित्राच्या ग्रुपमध्ये, आणि तुम्ही विचार करता, मी शांत आहे म्हणून लोक मला गृहीत धरताय का? आजचा हा व्हिडिओ भांडण शिकवणार नाही, ओरडायला शिकवणार नाही, पण मानसिकदृष्ट्या इतकं मजबूत करेल की अपमान करणारा माणूस आपोआप लाईनवर येईल. आज आपण पाहणार आहोत सतत अपमान करणाऱ्याला सरळ करण्याचे 10 उलटे नियम. शेवटचा नियम 90% लोकांना जमत नाही, पण जो जमवतो तो आयुष्यात कधीही कमजोर राहत नाही. पहिला नियम, लगेच उत्तर देणे बंद करा. सामान्य माणूस काय करतो? अपमान झाला, लगेच राग, लगेच उत्तर. पण उलटा नियम असा आहे, ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका. कारण अपमान करणाऱ्याला तुमची रिॲक्शन हवी असते. जेव्हा तुम्ही शांत राहता, डोळ्यात डोळे घालून 1 सेकंद जास्त थांबता, तेव्हा समोरचा अस्वस्थ होतो. लक्षात ठेवा, शांतता ही कमजोरी नाही, ती पॉवर आहे. नियम दुसरा, स्पष्टीकरण देणे थांबवा. मी तसं म्हणायचं नव्हतं, माझा अर्थ वेगळा होता, हे वाक्य बोललत तर तुम्ही हरलात. उलटा नियम, तुम्ही कोणालाही स्वतःचं स्पष्टीकरण देण्यास बांधील नाही. जे लोक तुम्हाला समजून घ्यायचं ठरवतात त्यांना एक्सप्लेनेशन लागत नाही, आणि जे अपमान करतात ते एक्सप्लेनेशन वापरून तुम्हालाच कमजोर करतात. तिसरा नियम, आवाजात नाही, शब्द कमी करा. ओरडणं सोपं असतं, पण प्रभावी नसतं. उलटा नियम, आवाज नाही, वजनदार शांत शब्द. फक्त एवढंच म्हणा, तुझा टोन मला योग्य वाटत नाही, बस. नो लेक्चर, नो ड्रामा. शांत माणूस जास्त घाबरतो. चौथा नियम, विनोदाने अपमान परत फेका. हे ग्लेवर स्किल आहे. जेव्हा कोणी टोमणं मारतो तेव्हा राग न दाखवता हसत बोला. उदाहरणार्थ, तू फारच हुशार दिसतोस आज. उत्तर, हो ना, रोज तुझ्याकडूनच शिकतो. लोक हसतील, पण अपमान करणार आतून जळेल. तर 5वा नियम, प्रेक्षक काढून टाका. लोक अपमान का करतात? कारण अडूनेस असते. उलटा नियम, एकांतात बोलला. सरळ सांगा, हे आपण वेगळ्या ठिकाणी बोलूया. 90% लोक एकांतात कमजोर पडतात. नियम 6वा, भावनिक अंतर ठेवा. तुम्ही जितके इमोशनली अट्रॅक्टेड तितकं अपमान जे असतं. उलटा नियम, भावनिक डिस्टन्स. सगळ्यांशी क्लोज असायची गरज नाही, सगळ्यांना ॲक्सेस घ्यायची गरज नाही. काही लोक डिस्टन्समध्ये ठीक असतात. 7वा नियम, बॉय लँग्वेज बदला. डोळे खाली, खांदे वाकलेले. उलटा नियम, सरळ उभे राहा, डोळ्यात बघा, हळू बोला. तुमचं शरीर संदेश देते, मी सहज ट्रेंजेट नाही. नियम 8वा, एक सीमा स्पष्ट करा. हा नियम सगळ्यात महत्त्वाचा. शांत पण ठाम बोला. हे वाक्य पुन्हा वापरू नकोस. ना राग ना धमकी, फक्त सीमा. जो ही सीमा ओलांडतो तो तुमच्या आयुष्यातून हळूहळू बाहेर गेला पाहिजे. नियम 9वा, बदलण्याची अपेक्षा सोडा. सगळे बदलत नाहीत. उलटा नियम, स्वीकार करा आणि पुढे जा. काही लोक तुमच्या सुधारण्यासाठी नाही, तुमच्या सबुरीची परीक्षा घ्यायला येतात. त्यांना आन्सर देणे म्हणजे तुमचा वेळ वाया घालवणं. नियम 10वा, तुमचं मूल्य वाढवा. जेव्हा तुमचं काम, आत्मविश्वास आणि सेल्फ रिस्पेक्ट वाढतो, तेव्हा अपमान करणारे आपोआप कमी होतात. लोक शब्दावर नाही, व्हॅल्यूवर आधार करतात. लक्षात ठेवा, अपमान सहन करणं महानपण नाही, आणि प्रत्येक अपमानाला उत्तर देणं शहाणपण नाही. खरा ताकदवान माणूस तो असतो जो शांत राहूनही सीमा ओळखून देतो. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला
सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे आपण कमजोर नाही, स्ट्रॉंग बनायला शिकतो. धन्यवाद.